न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमधील अशोका मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ENT आणि नेत्ररोगांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना यश मिळत आहे. याबाबतची माहिती ENT तज्ज्ञ डॉक्टर पंकज भट आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका भट यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाक, कान, घसा आणि नेत्ररोगांच्या उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती झाली असून अशोका मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपिक आणि लेझर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. आवाजातील बदल, वोकल कॉर्ड पॉलिप, मोतीबिंदू आणि काचबिंदू यांसारख्या आजारांवर सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आज अशोका मेडिकवर इथे ENT डिपार्टमेंट म्हणजे कान नाक घसा विभागाचे एक आगळीवेगळी केस, एक पेशंटबद्दल माहिती देण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये एक पेशंट महिला होती जिचा आवाज बदलला होता आणि त्याकरता आपण एक सर्जरी केली आणि तिचा वोकल कॉर्ड पॉलिप म्हणजेच स्वरयंत्रावर आलेली गाठ आपण यशस्वीरित्या काढली आणि त्यामुळे पेशंटचा आवाज पूर्णपणे बरा झाला. तर ही सर्जरी आणि अशा अनेक सर्जरी ज्यामध्ये टेक्नॉलॉजीची गरज असते अशा आपल्याकडे पूर्णपणे इक्विपमेंट असलेला सेटअप आहे. तर अशोका मेडिकवरच्या माध्यमातून आपण सगळ्या रुग्णांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आम्हाला सपोर्ट करावा. धन्यवाद. हॉस्पिटलतर्फे नेत्ररोग विभागात प्रथमच येणाऱ्या रुग्णांसाठी पहिली नेत्र तपासणी मोफत करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमित तपासणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. मोतीबिंदू आणि काचबिंदूवर अत्याधुनिक उपचारांमुळे अंधत्व टाळणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका भट यांनी सांगितले. वयाच्या 40 वर्षानंतर नियमित नेत्र तपासणी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केली. अशोका मेडिकवर ह्याच्या ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये जुवेनाइल ग्लॉकोमा ह्या आजारावर आपण सक्सेसफुली सर्जरी केलेली आहे आणि उत्तम आउटकम मिळून पेशंटची नजर वाचवलेली आहे. ह्याबरोबरच अत्याधुनिक लेन्सेसचा वापर करून आपण आपल्या पेशंटला 100% स्पेक्टॅकल फ्री म्हणजे चष्म्यापासून मुक्त करणाऱ्या अनेक सर्जरीज करत आहोत. ह्याची माहिती देण्यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. धन्यवाद. मॅडम, हे काचबिंदूचे लक्षण काय असतात विशेष? काचबिंदू ह्याला स्नीक थीफ ऑफ साईट म्हटलं जातं. ह्याचे काहीही लक्षणे नसतात, पण किरकोळ लक्षणे जसं डोळा वारंवार दुखणे, लाल होणे, ब्राईट कलरच्या आजूबाजूला हॅलोस किंवा रंगीन घेरे दिसणे हे काचबिंदूचे काही सुरुवाती लक्षण असू शकतात. रुग्णांना महानगरांमध्ये न जाता नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशोका मेडिकेअर हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी सांगितले. हेमंत काळमेघ, न्यूज इंडिया मराठी.